दरम्यान परवान्यासाठी मराठी सक्तीचा नियम नाहीये, सूडबुद्धीने घेतलेला हा निर्णय असल्याचं शशांक राव यांनी म्हटलेलं आहे. खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. शशांक राव यांनी प्रताप सरनाईकांवर देखील गंभीर आरोप केला आहे. ज्याला परमिट व्हावं त्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं, 15 वर्षाचं वास्तव्य महाराष्ट्रामध्ये लागतं. त्याचबरोबर मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान लागतं. कुठेही त्याच्यामध्ये लिहिलेलं नाही आहे की त्याला मराठी लिहिता आणि वाचता आलं पाहिजे. आणि अशा प्रकारचे सूडबुद्धीने जो निर्णय घेतलेला आहे, आमचं म्हणणं आहे की फक्त जे प्रायव्हेट कंपन्या आहेत, ज्या एग्रिगेटर कंपन्या आहेत, बाईक टॅक्सीच्या कंपन्या आहेत, त्यांना फायदा करून देण्यासाठी माननीय मंत्री महोदयांनी, परिवहन मंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आहे.